धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्याच असं खुलं आव्हान देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलंय। तसंच शरद पवार यांना सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीमधून जोरदार प्रत्युत्तर दिलंय। फडणवीस, तुम्हाला धर्मयुद्धाचा अर्थ कळतो? तुम्ही सरळ सरळ या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये दंगलीला प्रोत्साहन देतात आणि मोदीजी तुमचा हा चेला चपाट्या, तुम्हाला वाटतंय की यांनी बरंच काय काय केलंय, काही केलेलं नाहीये, आगी लावतोय। पण धर्मयुद्ध या अनिल या शब्दावरती आक्षेप निवडणूक आयोगाकडे नोंदला पाहिजे आणि बॅगा तपासणाऱ्या निवडणूक आयोगाला सांगायचं की यांचा शब्द तपासून मला सांगा। मी तर त्यांना खुलं आव्हान देतो, उद्धव ठाकरे जी, तुम्हाला खुलं आव्हान आहे, माझ्या धर्मयुद्ध शब्दावर तुम्ही आक्षेप घ्या। मला माहिती आहे तुम्हाला जिहाद शब्द आवडतो, तुम्हाला धर्मयुद्ध शब्द आजकाल आवडत नाही, तुम्हाला जिहाद शब्द जवळचा झालाय, तुम्ही जरूर आक्षेप घ्या। मी तुम्हाला खुलं आव्हान देतो। ह्यांचे मशिदीतले फोटो मी दाखवू, मशिदीत जाऊन किंवा इतर ठिकाणी जाऊन त्यांच्या टोप्या घालून एकमेकाला घास भरवतानाचे फोटो दाखवू, मोहन भागवत जामा मशिदीत गेलेल्याचे फोटो दाखवू, मोदी मशिदीत गेल्याचे फोटो दाखवू। तुम्ही एकदा जाहीर करा की तुम्हाला मुसलमान नकोत आणि तुमच्या पक्षात जेवढे मुसलमान आहेत तेवढे काढून टाका। चला, माझं जाहीर आव्हान आहे, तुम्ही जाहीर करा ना। जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी जाहीर करा की या देशात मुसलमानांनी राहता कामा नये, भाजपने जाहीर करावं। असं बोलणंच वेडेपण आहे। याचं कारण, या भारतातनं मुसलमान काढून टाका असं कधीच कोणी म्हटलेलं नाही। या भारतामध्ये जे मुसलमान राष्ट्रीय विचारांचे आहेत ते या भारताचेच नागरिक आहेत। आम्ही तर त्याच्या पलीकडे जाऊन म्हणतो, या भारतामध्ये अरबातनं आलेला मुसलमान कुठे राहिला? हे सगळे जुने हिंदूच आहेत, एकेकाळचे हिंदू आहेत, त्यामुळे आम्हाला त्यांच्यापासून प्रॉब्लेमच नाही आहे। जे लोक या ठिकाणी भारतामध्ये राहून पाकिस्तानचं गुणगान करतात, जे या ठिकाणी राहून जिहादी काम करतात, जे या ठिकाणी राहून आतंकवादी कारवाया करतात, जे या ठिकाणी राहून काश्मीरच्या विरोधात बोलतात, त्यांच्याबद्दल आम्हाला प्रॉब्लेम आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंना हे समजच नाही आहे आणि मी उद्धव ठाकरेंना हे सांगू इच्छितो, आमचा आक्षेप कशाला आहे? पाय चाटण्याला आहे। हे जे पाय चाटणं चाललंय ना सज्जाद नोमानीचं, त्या पाय चाटण्याला आमचा आक्षेप आहे। पुण्याच्या काही भागामध्ये एक विशिष्ट समाज आहे, हिंदू समाज आहे, आणि त्यांनी मतदान केलं भाजपला, तर आम्हाला सवय येते की इथं असंच मतदान होतं। याचा अर्थ तुम्ही काही जिहाद समजत नाही। हो, जिहाद हा शब्द वापरून विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने एक प्रकारचा धार्मिक कलर या निवडणुकीला द्यायचा प्रयत्न केलेला दिसतो। याच्यावर जी एनॉलॉजी पवार साहेबांनी मांडली आहे, शेवटी पवार साहेबांमध्ये लपलेला जातीवाद हा उफाळून येतोच, तो आलाच, पण मला त्याच्यावर काही बोलायचं नाही।